शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अंतर्गत गटबाजी पाहायला मिळाली. वादही समोर आलाय. महत्त्वाचं म्हणजे सभापती निवडणुकी दरम्यान, निवडी दरम्यान हा संपूर्ण प्रकार पाहायला मिळालाय आणि अशामध्येच स्वतःच्याच नेत्यावर अविश्वास दाखवण्यात आलाय आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी आर्थिक व्यवहाराचा देखील संशय घेण्यात आलाय. काही दिवसांपूर्वी तुम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती, ज्यामध्ये तुम्ही त्या नेत्याची बाजू घेत होतात, नेत्याची ढाल बनत होतात. मात्र त्यानंतर आता तुम्ही का आरोप करताय? अ, अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळेस असं ठरलं होतं की शिवसेनेच्या 9 सदस्यांनी एकत्रितपणे राहावं. ते आम्ही एकत्रित जर राहिलो तर आमचा राजकीयदृष्ट्या आम्हाला फायदा होऊ शकला असता ह्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या भांडणामध्ये. आणि मग त्या दृष्टीने आम्ही एकत्रित राहिलो. आमच्यापैकी 2 जण आमच्यातनं बाजूला सटकली आणि त्या 2 जणांनी त्या 2 जणांवर सुरुवातीला अंबादास दानवेंनी आरोप केला की त्यांनी थायलंडचं हे घेऊन आर्थिक व्यवहार करून बादील झाले. त्याला उत्तर म्हणून त्यांनी संजय निकम यांनी अंबादास दानवेंवर आरोप केले की त्यांनी आमचा सौदा केला. आता त्यावेळेस भूमिका अशी होती की एकत्रितपणे राहिलं तर आम्हाला अध्यक्ष उपाध्यक्षाची संधी मिळाली असती आणि आताही आम्ही एकत्रित राहिलो असतो तर आम्हाला सभापतीची संधी मिळाली असती. आम्हाला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला किंवा भाजपला मतदान करण्याची आवश्यकता नव्हती. आम्हाला जरी मतदान केलं असतं तर त्यांच्या भांडणाचा फायदा आम्हाला होऊ शकला असता. आणि म्हणून एकत्रित राहण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. त्यातनं ती 2 माणसं कळाली आणि ते सगळे आरोप प्रत्यारोप झाले. त्या बैठकीत मी हीच भूमिका मांडली की आम्ही एकत्रित राहण्याचा निर्णय पक्षाच्या हिताच्या दृष्टीने घेतला होता की आम्ही जर पदाधिकारी झालो असतो तर त्याच्यात आमचं आणि पक्षाचंच हित झालं असतं. परंतु ते यावेळेस होऊ शकले नाही. यावेळेसही सभापतीच्या निवडीच्या वेळेस माझी असा आग्रह होता की तुम्ही आपली आपली माणसं उभं करूयात आणि मला त्यांनी काल सांगितलंही होतं तू फॉर्म भर म्हणून. आणि आपल्या आपल्या माणसांना आपलं आपलं मतदान घेऊयात आणि जर आपल्याला काही फायदा झालाच आणि शिंदेच्या लोकांनी जर आपल्याला मतदान केलं तर आपली माणसं 32 मतावर आपली 4 सभापती बसू शकतात. परंतु तसं न करता यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेतूनच भाग म्हणजे सभापतीला म्हणजे मतदानच करू नये कुणालाच असं. मतदान नाही करा हा जो व्हीप काढलाय, हा, तो तुम्हाला संशयास्पद वाटतोय का? हो, तो संसदपद आहेच ना. आम्ही भाग घ्यायचा नाही म्हणजे कोणाला तरी फायदा होतो. आज जे काही सभापती बसलेले आहेत त्यांच्यासाठी सभागृहात लोक किती 28-29 लोकांच्या वरती लोक गेले नाहीत. 22 लोक शिंदेची गैरहजर आहेत, 9 लोक आमची गैरहजर आहेत, एक यांचा गैरहजर आहे, शरद पवार गटाचा एक अपक्ष मला असं वाटतं गैरहजर आहे. म्हणजे बहुमत गैरहजर आणि अल्पमत सत्तेत बसले. महत्वाचं म्हणजे तुम्ही जो म्हणजे एक गंभीर आरोप केलाय, वरिष्ठ नेत्यावर केलाय, तो म्हणजे अंबादास दानवेवर केलाय. मात्र त्यांचं असं मत आहे की उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्याच्यानंतरच हा व्हीप बजावण्यात आला. असं आहे की उद्धव साहेबांचं मत असं होतं की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा गड शिंदे साहेबांचा यांना आपल्याला मतदान करायचं नाही. मग त्यांना मतदान करून न करता आपल्याला मतदान करण्याचा आदेश काढणं गरजेचं होतं. आम्ही लोकशाही प्रक्रियेतून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या विरोधात मतदारसंघात लढून आम्ही जिल्हा परिषद सदस्य झालोय आणि मग आम्हाला सभागृहातनंच अलिप्त राहण्याचं सूचना करणं किंवा त्या प्रक्रियेतनंच बाजूला ठेवण्याची सूचना करणं हे कोणत्या हिशोबात बरोबर आहे? आम्हाला आमची मतं मिळाली असती तर आम्ही एका ठिकाणी राहिलो असतो तर बरं झालं असतं. नाही तर कमीत कमी उघडं तरी झालं असतं आमच्यातनं कोण फुटलंय. बरं. दुसरा तुमचा असा एक आरोप आहे की काही आर्थिक उलाढाली किंवा जे काही काही दिवसांपूर्वी संजय निकम यांनी आरोप केले होते 18 कोटींचे, त्याकडे कसं पाहता? नाही, आता हे बघा, त्यांनी संजय निकम आणि संजय निकमनी त्यांच्यावरती जे आरोप केलेले आहेत तेच त्याचं उत्तर या ठिकाणी देऊ शकतात. आणि आज जे आम्हाला या सगळ्या प्रक्रियेतनं बाजूला ठेवलंय हे फक्त भारतीय जनता पार्टीला फायदा करण्यासाठी केलेला हा उपक्रम आहे त्यांचा. एक महत्वाचं म्हणजे एक फार्म हाऊसची चर्चा आहे. गोव्याला पाठवलं, कर्जतचं फार्म हाऊस, ठाण्याला एकनाथ शिंदेसोबत कोणाची बैठक, काय नेमकं? कर्जतला महेंद्र थोरवे यांचं एक रिसॉर्ट आहे. तिथं आम्ही थांबलेलो होतो शिवसेनेचे 8 सदस्य. तिथे 9व्या सदस्याला घेऊन अंबादास दानवे त्या ठिकाणी आले दुपारी 2 वाजता आणि तिथेच
शिंदे सेनेच्या एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याची बैठक झाली आणि तिथं ठरलं की शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 सदस्य एकत्रितपणे गोव्याला पाठवावेत आणि त्या ठिकाणी एकत्रितपणे पाठवण्यासाठी ही सगळी यंत्रणा उभी राहिली. शिंदेंच्या पक्षाकडनं विमानाची तिकीट काढली जाणार होती, पण त्यांच्याकडनं न काढता ते तिकीट मला काढायला सांगितली गेली. त्याची बोर्डिंग पास आहे. त्या आमच्या लोकांमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे देखील माणसं होती, त्याची पण बोर्डिंग पास माझ्याकडे आहे. बरं, एक म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा ठाकरेंच्या शिवसेनेचे सदस्य मॅनेज करत होता? नाही, आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत होतं आणि आम्ही त्यांच्या भांडणाचा फायदा घेऊन एकत्रितपणे राहून आमच्या पक्षाला फायदा होईल याचे प्रयत्न आम्ही करत होतो. त्यांच्या आपसातलं भांडण होतं, त्या भांडणाचा फायदा आम्ही घेण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु तो फायदा आम्हाला न मिळू जाता आम्हाला गैरहजर ठेवून भारतीय जनता पार्टीला हा फायदा झालेला आहे. बरं, एकनाथ शिंदेसोबत अंबादास दानवेंची बैठक काय नेमकं आहे? आमच्या 8 सदस्यांची ठाण्याच्या महापौर बंगल्यावर एकनाथ शिंदे साहेबांची भेट झाली आणि तिथं आम्ही त्यांना विनंती केली की संभाजीनगर जिल्हा हा शिवसेनेचा सातत्यानं बालेकिल्ला असलेला जिल्हा आहे, तर आपण त्या ठिकाणी शिवसेनेचा पदाधिकारी निवडून येतील याच्यासाठी आपण प्रयत्न करावा. त्यावेळेस शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही तुमचे पक्षाचे 9 लोक एकत्रितपणे राहा. आमचं अध्यक्षपदावरून जर काही बिनसलं तर निश्चितपणे आम्ही तुम्हाला मदत होईल अशी भूमिका देऊ. आणि आमच्या या बैठकीच्या आधी अंबादास दानवेंची देखील त्यांच्याबरोबर बैठक झाल्याची ठाण्याच्या त्याच महापौर बंगल्यावर त्यांची बैठक झालेली होती. बरं, तुम्ही जे आरोप करताय हे उद्धव ठाकरेंना माहित होतं? त्यांना नसेल माहिती, त्यांना नसेल माहिती किंवा त्याच्यानंतर संजय निकमांनी आरोप केल्यानंतर कदाचित माहीत झालं असेल. साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मग हे जे काय सर्व काही घडतंय कोणाला कोण धोका देतंय? हे सगळं जे काही घडतंय ते काहीतरी छोट्याशा हेतू साध्य करण्यासाठी पक्षाला जी संधी होती आमच्या ती पक्षाची संधी घालवण्याचा उद्योग झालेला आहे आणि थोडक्यात आमच्या पक्षालाच त्याचा धोका बसलेला आहे. आमच्या जे काही सदस्य पदाधिकारी होऊ शकले असते त्यांना हा धोका बसलेला आहे. बरं, पण काही दिवसांपूर्वी अंबादास दानवेवर जे आरोप झालेले होते तर ते आरोप खोडून टाकण्याचं काम करत असताना किंवा ते तुम्ही स्वतः केलेले होते, तुम्ही सर्व काही खोडून टाकत होते, त्यांच्यावर आरोप झाले होते, 18 कोटींचे संजय निकम यांनी आरोप केले होते. मग तो दिवस आणि आजचा दिवसात खूप मोठा फरक आहे. मतांतर बदलली तुमची. ज्या दिवशी तुम्ही ढाल बनलेले होते सगळे आरोप फेटाळून त्यांच्या बाजूने लावत होते, मात्र आज आरोप होत आहे. नाही, त्या दिवशीची पण पत्रकार परिषद तुम्ही काढा. मी त्या दिवशीही सांगितलं होतं की दोघांच्या भांडणात फायदा घेण्यासाठी आम्ही एकत्रित राहावं असा आमचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न आमचा हुकला कुठं की आमचे 2 सदस्य गेले. त्या 2 सदस्यावर आरोप कोणी केले? अंबादास दानवेंनी केले. त्यापैकी एका सदस्यावर परत फेर आरोप कोणी केला तर आमच्या संजय निकमांनी केला. आता त्यांनी नंतर काय सांगितलं की मी पक्षाचा आदेश झुगारला नाही, मी पक्षाबरोबरच. मग आज जिल्हा प्रमुखांनी पक्षाचा एकत्रित गैरहजर राहण्याच्या ऐवजी निवडणुकीत आपल्या उमेदवारांना मतदान करा अशा प्रकारचा आदेश जर काढला असता तर बिघडलं कुठं असतं. शेवटी भारतीय जनता पार्टी किंवा शिंदेच्या शिवसेनेला मतदान करू नये एवढंच अपेक्षित होतं ना. मग तसा आदेश काढायचा आणि आम्हाला प्रक्रियेत भाग घ्यायला परवानगी द्यायची. तर तसं करण्याच्या ऐवजी त्यांनी आम्हाला गैरहजरच ठेवलं आणि ते गैरहजर ठेवणं हे भारतीय जनता पार्टीच्या हिताचं होतं म्हणून त्यांनी आम्हाला गैरहजर ठेवलं. नक्कीच आपण पाहतोय कृष्णा पाटील डोणगावकर यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत, ते सुद्धा आपल्या वरिष्ठ नेत्यांवर. व्हीप बजावण्यात आलाय म्हणजे मतदानाचा अधिकार जो आहे त्यापासून हिरावलं, तर दुसरीकडे आर्थिक व्यवहाराचा सुद्धा संशय यांनी व्यक्त केलाय. तर अशामध्येच ठाकरेंचे नेते एकनाथ शिंदेची भेट घेतात, म्हणजे अंबादास दानवे एकनाथ शिंदेची भेट घेत आहे, हा देखील गंभीर स्वरूपाचा आरोप आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.